अशाच मजेशीर कवितेंसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा। नमस्कार, मी तृप्ती म्हात्रे तुमच्या सर्वांचे आमच्या गावातल्या जत्रेमध्ये स्वागत करते आणि तुम्हा सर्वांनी आमच्या गावातल्या जत्रेमध्ये सामील होण्याचे निमंत्रण देते। पण जत्रे अगोदर जेजुरीची भेट घेऊन आणि आपल्या कुलदेवताला स्मरून जत्रेची सुरुवात केली जाते। भंडारा देवाजवळ उतरून आपल्या परिवारावर देवाची अशीच कृपादृष्टी बनून राहू दे याची मागणी करत असतो। देव भेटून आल्यावर येणाऱ्या 15 दिवसात सुरुवात होते ती आपल्या गावातल्या जत्रेची। तुम्ही सर्वांनी आमच्या गावातली होळी बघितली असेल, तर मी आज तुम्हाला आमच्या गावातली जत्रा दाखवणार आहे। रामतनू मातेचा संबंध तुर्बे गावाच्या भूमीसोबत जडला आणि त्यांच्या येण्यानेच तुर्बे गावाचा कायापालट झाला। रामतनू मातेच्या वेळी सारमाई माता स्वयंभू प्रकटली, त्याचीच ही कथा। मिठागऱ्याच्या जवळ पूर्वी खारफुटी आणि साराची झाडे होती, त्यामुळे या परिसरातील आगरीकोळी महिला ही आंबट गोड फळे घेण्यासाठी येत होती। त्याच दरम्यान या स्त्रियांमध्ये मुलुंडजवळील नानेपाडा येथील स्त्रियाही येतात। एके दिवशी साराची फळे काढता काढता त्यांना उशीर झाला, म्हणून त्यांनी विचार केला की सारांनी भरलेल्या टोपल्या इथेच ठेवून जाऊ आणि दुसऱ्या दिवशी येऊन घेऊन जाऊ। पण त्या जेव्हा सकाळी त्यांच्या पाट्या घ्यायला परत येतात तेव्हा त्या बघतात तर काय, त्यामध्ये स्वयंभू पाषाणरूपी देवी प्रकटलेली असते। त्या महिला शेतात काम करणाऱ्या आणि तुर्बे व पावणे गावातील लोकांना सांगतात। देवीचा हक्क नक्की कोणाला द्यावा यावर तुर्बे गावातील पोलीस पाटील एक मार्ग काढतात। मार्ग असा निघतो की दोन्ही गावातील ज्यांच्या घरातून पहिला नैवेद्य देवीला येईल देवीचा हक्क त्यांना भेटेल। पण तुर्बे गावातल्या ग्रामस्थांकडून देवीला पहिला नैवेद्य गेल्यामुळे सारमाई देवीचा हक्क तुर्बे गावाकडे गेला। पण तुम्ही विचार करत असणार, खरंच नानेपाड्यातल्या लोकांनी हक्क सोडला असणार का? ते तिथून खरंच निघून गेले असणार का? प्रश्न अनेक। त्याच प्रश्नांना आज उत्तर द्यायला मी नानेपाडा येथे सातपा देवीच्या मंदिरात आलेली आहे। तर तुम्ही सारमाईची कथा ऐकलीच आहे, पण आता ही कथा मी पुढे नेणार आहे। पुढे नानेपाड्यातील ग्रामस्थांना हे मंजूर नसल्यामुळे ते शेतात लपून राहिले आणि सूर्यास्तानंतर देवीला उचलून नेण्याचा प्रयत्न करू लागले, पण देवी आहे की हालेना। मग त्या लोकांनी देवीचा वरचा मुखवटा भाग तोडून कावडमध्ये बसवला। नंतर ही कावड नानेपाड्यातील बाहेरील बाजूस आता आपण जिथे उभे आहोत तिथे येऊन विश्रांतीसाठी थांबते आणि कावड इथेच ठेवते। जेव्हा मिरवणूक पुढे नेण्यासाठी कावड उचलू लागले तेव्हा कावड उचलली, देवीने देवीची जागा निश्चित केली होती। नंतर पुढे जाऊन नानेपाड्यातील मंडळीने या देवीला सातपा देवी हे नाव दिले। तर ही झाली सारमाई आणि सातपा देवीची कथा। आज या सारमाई देवीची जत्रा आमच्या गावात आहे। पण जत्रे अगोदर एक दिवस आधी सारमाई देवीची पालखी काढली जाते। खूप उत्साहाने आणि भक्तिभावाने गावातले लोक पालखीमध्ये सामील होतात। तरुणाईचा विशेष जोश पालखीमध्ये बघायला भेटतो।
तुम्हा सर्वांना मी आमच्या गावातल्या पालखीचा सोहळा दाखवला, तर आज मी तुम्हाला आमच्या गावातली जत्रा दाखवणार आहे. पण त्याआधी सर्व ग्रामदेवतांना स्मरून जत्रेची सुरुवात केली जाते. सर्व ग्रामदेवतांच्या दर्शनानंतर प्रत्येक कुटुंबामध्ये पाटा मांडला जातो. जत्रेच्या दिवशी अंगावरील बाया म्हणजेच देवी बंदरपोच केल्या जातात. त्यांना बंदरपोच करण्यासाठी तरवे काढले जातात. तसेच गावाच्या मध्यभागी मानाची काठी उभारली जाते. या काठीला पाया पडण्यासाठी भक्तांची इथे गर्दी होते. सर्व देवदर्शनानंतर भूक लागलीच असेल तर चला मग दुपारच्या जेवणाच्या निमित्ताने मी तुम्हाला आमची मस्त आणि स्वीट फॅमिली दाखवते. देवदर्शन जेवण झाले म्हणून जत्रा काय एवढ्यावरच थांबत नाही. जोपर्यंत जत्रेत फिरत नाही, जत्रेमधले भोंग्यांचे आवाज ऐकत नाही, तोपर्यंत खऱ्या जत्रेची मजा घेतल्यासारखे वाटत नाही. तर चला मग तुम्ही पण फिरा माझ्यासोबत जत्रेमध्ये. जत्रेची सांगता आमच्या घरी होते. जर तुम्हाला आमच्या गावाची जत्रा आवडली असेल तर नक्की कॉमेंट करा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.